गिरण कशी करावी खूप चांगलं चाललं आहे की ते आज डोकावून आलो. त्यात पीक पद्धती पिकांचे प्रकार बदलावे लागतील पाण्याचं शॉर्टेज लक्षात घेता अशावर अधिक भाषण होतं. तसंच आता तलाठी आणि त्याच्या वरचे अधिकारी जे असतात की ज्यांना खूप सातबारासहित सगळं पंचनाम्यासहित सगळं ऑनलाईन झाल्यामुळे लॅपटॉपला पर्याय नसतो, तर तो लॅपटॉप देण्याचा आज कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये जमाबंदी खात्याच्या वतीने राज्यातल्या एकन एक तलाट्याला हा लॅपटॉप मिळणार आहे. आपल्या जिल्ह्याला जवळ 350 मिळाले, त्यातले मिरज आणि सांगलीचे मिळून 53 लॅपटॉप देण्याचा कार्यक्रम आता झाला. गेल्या काही दिवसापूर्वी अवकाळी पावसानं झुडपलेलं होतं, त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. पंचनामे देण्याचे आदेश दिले, पंचनामे वर पोहोचतील, सरकार नुकसान भरपाई देणार. यावर्षी अवेळी पावसामुळे दिलेली नुकसान भरपाई 32,000 कोटी आहे. इन्शुरन्स वेगळा, सरकारने दिलेली नुकसान भरपाई 32,000 कोटी आहे. कारण अवेळी पाऊस गेल्या मे महिन्यात पडला, मग अतिवृष्टी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झाली, सगळी पिकं काढायला आली आणि पाऊस झाला, घरं पडली, जनावरं वाहून गेली. त्या सगळ्याची नुकसान भरपाई ही सँक्शनही झाली, मिळाली, पण त्याची किंमत जमिनी खरडवून गेल्या, ती 32,000 कोटी आहे. आताही सगळा हिशोब करणं चालू आहे. हो, चीफ सेक्रेटरींची जबाबदारी केली आहे मुख्यमंत्र्यांनी. काल एक चर्चा झाली, पण त्यातून मार्ग निघाला नाही. इतक्या मोठ्या संख्येने तो संप आहे की फार वेळ चालणार नाही. त्यांच्या मागण्यांचं समाधान काही लगेच मान्य होतील, काही कालावधी मागितला जाईल. गोविंद पानसरेने 37 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं होतं शिवाजी महाराज कोण. यावरून संजय गायकवाडने जो प्रकाशक आहे त्याला धमकी दिलेली आहे, फोनवरून शिवीगाळ केली. कोणी? संजय गायकवाड आमदार. मला विषयच माहीत नाही, म्हणजे काय, म्हणजे का त्यांनी शिवीगाळ करावी? आत्ता त्यांना साक्षात्कार झाला म्हणून एवढ्या दिवसांनी चुकीचं पुस्तक लिहिलं. संजय गायकवाडांना साक्षात्कार झाला? 37 वर्षापूर्वी पुस्तक होतं ते. आत्ता त्यांनी ते शिक्षकाला फोन करून ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे, त्याला दमदाटी दिल्या, शिवीगाळ दिला, त्याला घरात येऊन मारतो म्हणून तो सांगितलं. नाही, मला काही कल्पनाच नाही. बारामतीची निवडणूक पार पडते, तुमच्यावर जबाबदारी होती, काय सांगाल? मी एक पूर्ण दिवस जाऊन आलो. आमची एका विधानसभेची रफली 4 मंडल असतात, एव्हरेज 100 बूथची. ते 4ही मंडलांचे चांगले मेळावे झाले. तिथे मी ही मांडणी बूथ प्रमुखांबरोबर केली की जरी काँग्रेसने फॉर्म विड्रॉ केला असला आणि कुठलाही राष्ट्रीय पक्ष किंवा पक्ष चिन्हवाला नसला तरीही तुम्ही गांभीर्याने निवडणूक घ्या, आणि जरी बिनविरोध झाले नाही, कारण 23 उमेदवार राहिले रिंगणामध्ये, तरी विक्रमी मताने विजयी झाला आहे असं तरी करा. आणि लोकांमध्ये खूप उत्साह होता. नंतर देवेंद्रजींची पण सभा झाली. माझ्या आधी राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जाऊन आले, चंद्रशेखर बावनकुळे जाऊन आले, मग देवेंद्रजींबरोबर का आधी पंकजाताई जाऊन आले, राजेश पांडे जाऊन आले. असं आम्ही सहयोगी पक्षांमधला एक महत्त्वाचा पक्ष, त्यांची निवडणूक, विशेषतः स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक, स्वतः त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, त्यामुळे खूप गांभीर्याने घेतली. ऊन खूप आहे, लोकांना असं वाटतं की ते विजयी झाले तर जमा आहे, त्यामुळे मतदान कसं होतं माहिती आहे. तुमचा काय रिपोर्ट आहे? मी आज TV पाहूच शकलो नाही, सकाळ पण धावतोय जर का. चांगलं आहे. ही अजित पवारांना आदरांजली आहे असं अपील केलं गेलंय. हां, जय पवारांनी सांगितलं 2029 मध्ये मी इलेक्शनला उभारणार आहे बारामतीमध्ये. हो, तर रोहित पवारांनी सांगितलं की 2029ची निवडणुकीत पवार विरोधात पवारच होईल. पवार. हां, आई हे या तो मग ती एकत्रच बसू या. आई जैन कोणी बघितलं 29चं? हां, आता हे इराण विरुद्ध इस्रायल युद्ध होईल आणि ते इतके दिवस चालेल, हे कधी आठवड्याभरापूर्वी 15 दिवसापूर्वी कोणी सांगितलं? एवढं मोठं युद्ध कसं होईल? ते झालं. मग काही जण म्हणाले की अरे 2-4 दिवस टिकेल. झाले का? ते मला 3 महिने झाले होते. त्यामुळे 29ला काय होईल काय माहिती. कारण सिलेंडर मिळत नाही, व्यावसायिक सिलेंडर पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल पण बंद आहेत,
त्यातलं घरगुती गॅसवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं, कारण नाहीतर घरी 2 वेळेचं जेवणच बंद व्हायचं. पण हळूहळू स्थिती सुधारते आणि आता आपल्याला पाईपच्या गॅसला जायचं. आम्ही पुण्यामध्ये MNGLला इतकं युद्ध पातळीवर कामाला लावलं आहे आणि हॉटेल्सना आणि खानावळ्यांना अशी विनंती केली आहे की तुम्ही ताबडतोब नोंदणी करा, कारण तो गॅस हा आपला भारतीय निर्मिती आहे. हे LPG हा बाहेरून आणावा लागतो, बाहेरून आणावा लागतो की तो असं कुठेतरी आपण अवलंबून राहतो. पण आता तरी काही दिवस असे जाते, पण थोडं थोडं रिलीज व्हायला सुरुवात झाली आता. नाही, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2 मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी 2 आठवड्यापूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला की यापुढे MNGLला काम करायला महानगरपालिकेची परवानगी पण घ्यायची आवश्यकता नाही, त्यांनी ते करावं आणि महानगरपालिकेने सहकार्य करावं. 5 वर्षात ना, आता तुम्ही स्पीड बघा. आणि आता मी त्याचाही फॉलोअप घ्या, त्याचाही आढावा घेणार आहे आणि त्यांचा महानगरपालिकेशी असणारा जो पंगा आहे, असा ह्या अर्थाने पंगा आहे की बा आत्ताच आम्ही रस्ता केला आहे, नका खणू, मग खणला तर आम्हाला पुन्हा करायला पैसे द्या. मग त्याचा रेट ठरला आहे, तो रेट कधी महानगरपालिकेत जास्त असतो, MNGLला मान्य होत नाही, मग ते बराच वेळ थांबतं. आता विषयच नाही, MNGL तुमचा रेट जो आहे रस्ता पुन्हा करण्याचा तो भरेल, पण ते परवानगीच्या फंदात पडणार नाही. असा नगरविकास खाली कडक सूचना आल्या. यावेळी कमी पावसाचे अंदाज होते केले जातात. अवकाळी पाऊस काय अजून पडतोय. जत तालुक्याला अजून सुद्धा विस्तारित किंवा बाकीच्या सिंचन योजनेचं पाणी पोहोचलं नाही. पुन्हा यावेळी टंचाई परिस्थिती निर्माण होईल, त्याबाबतीत काय? मंत्रिमंडळाच्या बैठकीत कालच माननीय देवेंद्रजींनी सगळ्यांना सूचना अशी केली आहे की जून जुलैमध्ये पाऊस कमी पडेल आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे. तर त्या अतिवृष्टीने पिकांचं नुकसान होईल, ते कमी कसं करायचं, मग त्याचं भरपाई कशी करून द्यायची हा बघू, पण आपल्या हातात नाही अतिवृष्टी. तिथून पाण्याची स्थिती सुधारेल, पण आता आहे ते पाणी जून जुलैपर्यंत शेतीलाही आणि प्यायला प्रामुख्याने आपल्याला पुरवावं लागेल. म्हणजे ऑगस्ट नंतर प्रश्न संपेल, पण इतकं कमी साठेल की आपल्याला पुढच्या वर्षी जानेवारीतच प्रॉब्लेम येईल. आहे ते पाणी तुम्ही सांभाळून वापरा. तर एक नक्की आहे की आपला डेड साठा खूप मोठा असतो आणि पण डेड साठ्याला हात घालायला लावणं हे काय चांगलं नसतं. आपल्या जिल्ह्यातली आताची परिस्थिती की 83% त्यापैकी काही आता साठा कमी होत आला, जवळपास 27% घट झाली आहे 2-3 महिन्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडीशी जरी ही घट कमी असली तरी पुढची पाण्याची टंचाई जाणू शकते. जिल्ह्याच्या दृष्टीने नियोजनाच्या बाबतीत काय? इरिगेशन डिपार्टमेंटने अतिशय सिस्टमॅटिक प्लॅनिंग केलं आहे. त्यामुळे आत्ता एखादं पाणी हे पिकांना सोडण्याचा विषय मे एंडला बहुधा येईल, पण तोपर्यंतसुद्धा बाष्पीभवन किती झालं आहे आणि लेवल आहे की नाही हे बघूनच निर्णय होईल. त्याची एक वेगळी कमिटी असते, ती सगळ्या प्रकारचे आढावे घेऊन अंदाज घेऊन मगच निर्णय करते. नवीन जिल्हा पोलीस प्रमुख आलेले आहेत. हो, महिना बरा गेला होता, पण हा महिना जरा पुन्हा क्राईम मला असं वाटतं की हे खूप कठोर पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. करतील, आपण सगळे म्हणून त्यांना सहकार्य करूया. आता आमची तिघांची नवीन आलेल्या कमिशनर महानगरपालिकेच्या महापात्रा, हे आलेले SP आणि कलेक्टर, त्यांचे मीटिंग म्हणता येणार नाही कागद पेन घेऊन, पण थोडं काय करायचं, कसं करायचं, कोऑर्डिनेशन कसं राहिलं अशी मीटिंग आहे आता. ओके, चला. ते बनलं